मॅट रांगोळीसाठी आपल्याला हे रेक्झिन लागणार आहे. तुम्हाला थोडे बजेट अजून कमी करायचे असेल तर तुम्ही कॅनव्हास सुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपल्याला एक डिझाईन आणि काही कार्बन पेपर लागणार आहेत. तुमचे ड्रॉइंग जर का चांगले नसेल किंवा काही सुचत नसेल तर तुम्ही गुगलवर पाहून ड्रॉ करून किंवा प्रिंट करून घेऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे रेक्झिन मिळते कुठे? तर ज्या ठिकाणी कार्पेट मिळतात त्या दुकानांमध्ये तुम्हाला हे रेक्झिन इझिली मिळून जाईल. आता ट्रेस करायचे म्हणजे ड्रॉइंग छापायचे कसे हे तर तुम्हाला माहितीच असेल. सर्वात आधी ज्याच्यावर आपल्याला छापायचे आहे ते कापड ठेवायचे, त्यावर कार्बन पेपर उलटे ठेवून मग त्यावर आपल्याला हवे ते डिझाईन सरळ बाजूने ठेवून त्यावरनं गिरवत राहायचं. जे कोणी नव्याने पहिल्यांदाच ही रांगोळी बनवणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उत्तम असणार आहे, कारण मी प्रत्येक गोष्ट अतिशय डिटेलिंग मध्ये दाखवणार आहे. तरीही तुम्हाला काही अडचण वाटल्यास मला कमेंट करू शकता. आपल्या प्रत्येकाच्या घराच्या दारात उमटणारी रांगोळी फक्त रंगांची नसते, ती असते आपल्या संस्कारांची, आपल्या हाताच्या ऊर्जेची आणि घरात येणाऱ्या सकारात्मकतेची. बाहेरून येणारी वाईट ऊर्जा घराबाहेरच राहावी हा रांगोळी घालण्यामागील हेतू असतो. एकदा का आपले डिझाईन रेक्झिनवर आले की आपली खरी कला सुरू होते. त्यासाठी आता आपल्याला लागणार आहे हव्या त्या रंगाची फरी वूल. ही लोकर फर सारखी दिसते त्यामुळे तिला फरी वूल म्हणतात. हल्ली आरामात कुठेही विकत मिळते. डिझाईन मध्ये कोणते रंग कुठे वापरायचे हा ज्याचा त्याचा आवडीचा विषय. आज आपण इथे हे जे कमळाचे फूल शिकणार आहोत त्याचा उपयोग बॉर्डर साठी, रांगोळीचा आकार वाढवण्यासाठी करता येतो. माझ्या सर्वात आवडीची रांगोळी आहे ही. यामध्ये मी 4 रंग वापरले आहेत. आता आपल्याला हे चिटकवण्यासाठी ग्लूगन आणि त्याच्यासाठीच्या स्टिक्स लागणार आहेत. आता या डिझाईनची सर्वात आधी आपण बॉर्डर ग्लूगनच्या साह्याने करून घेणार आहोत. बॉर्डरसाठी कायम डार्क रंग वापरावेत, कारण डार्क कलरच्या बॉर्डरमुळे मधील रंग उठावदार दिसतात. या कमळाच्या आतील कलर मी पिंक आणि पर्पल या कॉम्बिनेशनचे घेणार आहे, त्यामुळे व्हायलेट कलरची बॉर्डर इथे जास्ती सूट करेल. आपल्याकडे जर व्हायलेट कलर नसेल तर आपण इथे ब्लॅक कलर सुद्धा वापरू शकतो. ग्लू गन पहिल्यांदा हाताळताना असे वाटते की खूप चटके देणार, पण व्यवस्थित अंदाज घेऊन वापर केलात तर ती वापरायला अतिशय सोपी आहे. शक्यतो ग्लू गन कधीच आडवी ठेवू नये. त्याच्यासाठी एक स्टँड दिलेला असतो, त्या स्टँडवर तिला कायम उभी करून ठेवावी, म्हणजे ती खराब होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ग्लू गन बऱ्याचदा बंद पडते आणि बंद पडल्यावर सगळ्यांना असे वाटते की आता हिचे काम संपले, पण तसे नसते. तिला खोलून आपण रिपेअर करू शकतो. तुम्हाला तोही व्हिडिओ हवा असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मॅट रांगोळी तुम्हाला पूर्णपणे शिकता यावी यासाठी मी या रांगोळीची एक सिरीज बनवायचे ठरवले आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ पूर्ण बारकाव्यांसहित देत आहे. तुम्हाला जर का व्यवस्थित शिकायचे असेल तर मन लावून पहा आणि ऐका. आता आपल्या कमळाच्या फुलाची बॉर्डर पूर्ण झालेली आहे. आतमध्ये फिल करण्यासाठी आपण डार्क पिंक, लाईट व्हायलेट किंवा पर्पल कलर वापरणार आहोत. या कमळासाठीचे कलर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदलू पण शकता. ग्लू गनने आपण जेव्हा ग्लू रेक्झिनवर किंवा आपल्या कॅनव्हासवर लावतो तेव्हा थोड्या थोड्या भागालाच लावावा, कारण तो लगेच थंड होतो आणि थंड झाल्यावर त्यावर लोकर चिकटत नाही. ग्लू लावून लगेच लोकर हवी तशी ठेवावी आणि अंदाज घेऊनच ती हळूहळू दाबावी, अन्यथा चटका बसू शकतो. पण ग्लू थोडा कोमट असतानाच वूल थोडी व्यवस्थितपणे दाबून घ्यावी, म्हणजे ती व्यवस्थित पक्की बसते. हे सर्व करत असताना 2 लाईनमध्ये गॅप पडणार नाही याचीही काळजी घ्यावी, त्यामुळे फिनिशिंग चांगले दिसते. इथे बॉर्डर लावून झाल्यावर प्रत्येक रंगाच्या आपण 2-2 लाईन करून घेणार आहोत आणि जर का सर्वात आतल्या लेअरमध्ये फट राहिली असेल तर तिथे हवे तितके फिल करून घेणार आहोत. इथे हे कमळ मला शेडिंग मध्ये करायचे होते म्हणून मी आतमध्ये 3 कलर वापरले आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सिंगल कलर मध्ये सुद्धा हे कमळ करू शकता, तेही खूप सुंदर दिसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कमळाचे डिझाईन तुम्ही फक्त एकच बनवू नका, तर याच सेम कॉपीज तुम्ही 7 ते 8 करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जेव्हा हे वापरायचं असेल तेव्हा तुम्ही बॉर्डरसाठी हे डिझाईन वापरू शकता
किंवा मोठ्या रांगोळीच्या साईडने रांगोळीचा घेर वाढवण्यासाठी या डिझाईनचा खूप छान उपयोग होतो. तो उपयोग कसा करायचा ते मी याच सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला याचे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. एखाद्या ठिकाणी ग्लू नीट लागला गेला नसेल तर त्या ठिकाणची लोकर पुन्हा निघण्याची शक्यता असते. त्यामुळे असे कुठे जाणवल्यास तिथे त्या ठिकाणी पुन्हा ग्लू लावून ती लोकर तिथल्या तिथे चिटकवून घ्यावी. या रांगोळीनं ना रंग पसरतात ना हात खराब होतात. पाहुणे येण्याआधी 5 मिनिटात आपण ही हवी तिथे लावू शकतो. पुन्हा पुन्हा कितीही वेळा वेगवेगळ्या प्रकारांनी वापरू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात वेळ कमी आहे, पण सणांचा आनंद तसाच हवाय. अशा वेळी ही मॅट रांगोळी तुमची एक परफेक्ट सोबती आहे. हा फक्त सुरुवातीचा व्हिडिओ आहे. या सिरीजमध्ये मी आणखीन वेगवेगळे डिझाईन, रंगसंगती आणि आयडिया शेअर करणार आहे. जर तुम्हाला हाताने बनवलेली कला आवडत असेल, नवीन गोष्टी शिकायला आवडत असतील, तर ही सिरीज नक्कीच तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा आणि अशाच क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटू एक नवीन मॅट रांगोळी डिझाईनसह. तोपर्यंत कला जपा आणि संस्कृती सुद्धा जपा. रांगोळी पूर्ण झाली की अगदी धारदार कात्रीने त्याला साईडने एक्स्ट्रा रेक्झिन कापून टाका. रांगोळी जमिनीवर टाकल्यावर डिझाईनचे साईडचे कापड आपल्याला दिसले नाही पाहिजे आणि कापताना लोकर पण कट नाही झाली पाहिजे. तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये सुंदर शेडिंग शिकण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की देऊन जा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.